शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। Yes, BK Industries. Just a minute. Sir? Yes. Namaskar. Hello. Yes. Yes. Thank you. Thank you very much. दिल्ली साठी ड्राफ्ट घ्या. With reference to your letter number so and so, dated so and so. We request. Hello? Okay. Thank you. We request you to send us a draft. येऊ काय म्हटलं तर साहेब आहात. नमस्कार साहेबरी. बोला. काय म्हणता? काम झालं? अगदी 100%. साहेब म्हटलं तर जन्माचा उपकार करून ठेवलं बघा तुम्ही. उपकार केवढा मोठो. छे छे, उपकार कसले? उपकार नाही तर काय हो साहेब. करून करून जमलो की हो मी. प्रयत्न आपण शब्द टाकला. हो, मी आपला निमित्त BK साहेबापर्यंत पोचायचा. काम झालं त्याचं श्रेय त्यांचं. हो आपला मोठेपणा झाला साहेब. साहेब हे आपलं आमचं फुल नाही, पाकळी बघा फुलाचं. माफ करा, असलं काहीही करू नका. मला हे आवडत नाही. असं कसं होईल साहेब? हे आमचं बारका आहे बघा. पण प्रेमाचं की हो भेट घेऊन सोडायचा. भेटलात बोलला त्यात आलं सगळं. असं बोललो का साहेब? यावेळेला काय म्हणायचं नाही बघा. ते आमचं प्रत्येक आनंदाचं खुशीला घ्यायचं बघा. गुपचूप. अशा देवाण घेवाणीवर काम करत नसतो मी. समजलं? या तुम्ही प्लीज. अगदी आमच्या मनातलं बोलून सोड बघा साहेब. कशाला हो आणि ते डावलायचं. हे भूपेंद्र साहेबांचं. असू द्या असू द्या. बघूया समजूत त्यांची पटते का. हॅलो. हा आचार्य हिअर. हो साहेब बसलेत समोर. काम झालंय त्यांचं. खुलासा केलाय त्यांनी.
हो हो ठीक आहे साहेब. हे साहेबांचं वैशिष्ट्य. एकदा काम हाती घेतलं का तडी स्नेहीपर्यंत जातीनं लक्ष घालणार. अभिजितच्या फोनचं कुठपर्यंत आलाय? चाललाय प्रयत्न. नाही, तुझे ते नियम कायदे त्यात हे सगळं बसतंय ना? कळलं मला तुला काय म्हणायचंय ते, पण केलं तर पाहिजेच. नोकरी म्हणजे श्वासाश्वासाला स्वातंत्र्य गमवायचं. हे बघ, कॉलेजात यायला मला उशीर होईल. पिंकीला तूच घेऊन ये. हो, बरा निघतो मी. आजचं मिशन अभिचा फोन. आपल्या प्रीतीचं प्रतीक आहे ती फुलं. सुगंधी, कोमल, पवित्र. प्रतीक आणि साक्षी सुद्धा. तुला आठवतं या फुलांच्या साक्षीनेच प्रीतीचा पहिला उच्चार केला आपण. तुझ्यासाठी ओंजळभर टपोरी फुलं आणली होती मी, आणि माझ्यासाठी सुंदर गजरा आणला होतास तू. अजूनही तसाच टवटवीत आहे तो क्षण माझ्या मनात. आणि तुझ्या या लांब सडक केसात माळलेला गजरा, त्यानं कसं धुंद केलं होतं मला या पहिल्याच भेटीत. आठवतं? नाही, आहेत जागेच आहेत. करतो बाबून्या, अरे निवडणुका जवळ आल्या, कामाला लागायला हवं. नाही तर मत कोण येणार आहे आपल्याला? कोण येणार आहे बाबा? बरोबर. लोक का काम बघून मत देतात होय काका? नाही तर मग काय चेहरा बघून देतात होय? निवडणुकीच्या टायमाला आपण सगळं करतोच की. बबन्या अजून बादशा आहेस तू. कर हळूहळू तुला. अरे तो कार्याचाच एक भाग असतो, राजकारण म्हणतात त्याला. आता गावात राहिले काय करायचं? झालं की बक्कळ. त्या आईला ही तुमची अक्कल. अरे करायचं म्हटलं तर कितीतरी काम आहेत. काय व्यसनमुक्ती सप्ताह करा, संस्कार शिबिर काढा, गुणवंतांचा गौरव करा, सेवाभावी पथकं तयार करा, स्त्रियांच्यावर अत्याचार होतो ना त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढा. यानं काय काम होणार? वातावरण निर्मिती. पण माझं ऐका, तुमची टाकी नका चालू. मी सांगतो तेवढं करा. नुसता आमदारांचा धोत्राचा सोगा धरून नाही भागायचं. नाही, आम्ही असतो त्यांच्या बरोबर, पण पंचायत काय झोकात चालवतो. मालक शेंगाची पोती आणल्यात, बाहेर आहेत. अरे इथं कशाला आणली? जावा आड्यावर पुचू. कुलचडल्या का? तुम्ही असं करा, या जनजागृती मोहिमेनं कामाला सुरुवात करा. जनजागृती करायची म्हणजे खर्च येईन. असंच ना? बबनरावांना राजकारण करायला लागलं बरं का? त्याची नका काळजी करू. तुम्ही लागा कामाला. बर, मी बाबूरावला सांगतो सोय करा. बरोबर. चला उठा. चला कामाला लागणार. चला. तर हे असं आहे. हा मग साहेब, आता आम्हाला परवानगी द्या म्हणतो. अरे बाई सापळे, ते राजकारणामध्ये हे असं थोडस इकडे तिकडे व्हायचं, अशी डोक्यात राग घालून चालायचं नाही. अय साहेब, तुमच्या आशीर्वादानं 4-5 उन्हाळे पावसाळे आम्ही राजकारणात घालवलं. सतरंजी आम्ही उचलायच्या आणि खुर्च्या दुसऱ्यानं पाठवायच्या. असं किती चालेल? अरे वा, काल परवापर्यंत तुला सतरंजीवरही बसायला मिळत नव्हतं. अरे आम्हीच तुला आमदार केला आणि आता आम्हालाच शिकवा. तर आम्ही काय ज्ञान शिकवलं साहेब आपल्याला? पण आमचं वय काय आता बोळ्यानं दूध प्यायचं राहिलेलं नाही. अरे वा, राजकारणात वय एकदम वाढलेलं दिसतंय तुझं. त्याचं काय मोजमाप व्हायचं ते होईल. पण तुम्हीच आम्हाला शिकवलेले की आपल्या माणसाला सत्तेमध्ये कसं वाटेकरी करा. म्हणून मी काय म्हणतो, एकदम आभाळाला हात टेकल्यासारखं बोलायला लागलास की तू. आता काय झाले साहेब, 4-5 कार्यकर्ते आमच्याही पाठीचे उभे राहिले. त्यांची सोय बघायला नको? अरे पण 4 तिकीट देतोय की तुला. 4 जेडपीच्या जागा 70, 4 जागा म्हणजे तरी आम्ही खसखस. आणि एक सांगतो साहेब, आमची 10-12 माणसं अशी आहेत, तुम्ही तिकीट द्या नाही तर देऊ नका, म्हणजे आमकाच निवडून येणार. त्यांना तरी तिकीट मिळालंच पाहिजे. आणि मग बाकीच्यांना? अहो, ज्याचं त्यांना बसव की त्यांच्या जागेवर, त्यांच्या वजनाने. आम्ही कुठं आडकाठी करतो? अच्छा, म्हणजे तुझं वजन 10-12 माणसांचं, बाकीचे सगळे सटर फटर काय? नाही, असं आम्ही कशाला म्हणू? आता कुणाचं काय वजन आहे ते आम्ही कशाला सांगायला पाहिजे?
आणि समज ही तुझी सगळी माणसं नाही बसली तर? साहेब आम्ही आपल्या शब्दाबाहेर नाही. आम्ही पक्षाची शिस्तीचे सैनिक. पण ही सगळी तरुण पोरं आहेत, गरम रक्ताची पोरं आहेत. उद्या त्यांनी तुमचं मानलं नाही, माझ्या डोक्यावर खोपर फोडू नका. हो माता निघू आम्ही. भाऊसाहेब उठा. चला रे पोरं. येतो. अरे कुणाला बोलायचं, कुणाला सांगायचं, कुणाच ऐकणार, कोण कोणाचं ऐकणार आहे का? अरे बाबानो, हे सगळं असंच चालायचं, लक्षात ठेवा. लई तना झाली म्हण. भुजंगराव म्हणत होते आमदार विले जोरात बोललं म्हणजे सोडतात की काय? अरे पण एवढं भांडण करून काय उपयोग झाला का त्याचा? का आता का? अरे निवडणुका गेल्या की बरं. अरे जाऊ दे की, केव्हा तरी होतीलच की. अहो निवडणुकीचं जाऊ दे विष्णू अण्णा, कधीतरी ही ठिणगी पळायचीच होती आणि संघर्षाला उघड तोड द्यायला हवं होतं. हो आणि ते या निमित्तानं घडलं. शाबासराव मास्तरा, तुम्ही तुमचं ते आमदार आणि तुमचं ते राजकारण होतं र. पण आमच्यासारखा मतदार बसलाय की वाजवत, त्याच काय? हो अण्णा, आता समाजसेवेत हे थोडं चालायचं. महापुरे झाडे जाती. कळलं. आईला मोठं संतच झालं की. हे बरं आहे, जो तो उठतो आणि आम्हालाच पाजतो अमृताचं डोस. अहो हे पाण्यातलं पाय थायच बबनरावांचं. निघता का म्हणायचं? काढा की तंबाखू. हे बॉय तंबाखू दे रे बाबा. माझ्याकडे आहे की. तुम्हाला तेवढीच नशा पुरे. कुणाला कशाचा कैफ, कुणाला कशाची नशा. हे मात्र खरं बरं का. कसली का असं ना, नशा असली म्हणजे झालं. मास्तर चहा घेऊया का? असं म्हणताय? सांगा की लवकर, शाळेला जायचं आहे. अरे राम्या, 4 चहा स्पेशल सांगा. अरे बाबा 4 स्पेशल. बंधू भगिनींनो, हे मंदिर आम्ही बांधलं याचा तर आनंद आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद आहे तो समाजाकरता एक भक्तीचं, श्रद्धेचं स्थान निर्माण करता आलं याचा आहे. ही असली मंदिरं म्हणजे केवळ दगडामातीच्या भिंती नसतात, तर मानवी मनाला मांगल्याची, उदात्ततेची, समर्पणाची प्रेरणा देणारी श्रद्धास्थानं असतात. आधुनिक भारताचं जे महान मंदिर आपल्याला उभं करायचं आहे, त्यासाठी समाजापुढं ह्या असल्या गुणांचे आदर्श असणं हे नितांत गरजेचं आहे. नीतिवान, चारित्र्यवान, बलशाली समाज त्याशिवाय घडणार नाही हे लक्षात ठेवा. ईश्वरी इच्छेनंच हे मंदिर पूर्ण झालं अशी तर आमची श्रद्धा आहेच. पण मंडळी, आणखीही एका अर्थाने आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत. हे मंदिर पुरं होण्याचं सगळं श्रेय आमच्या सौभाग्यवतींचं आहे. नाव बायकोचं, खरं श्रेय खरं काळ्या पैशाचं. खरी स्फूर्ती काळा पैसा पांढरा कसा करायचा याचं. असल्या कामाला देवाचा आडसो चांगला असतो. खरं सांगा भुजंगराव, तुम्ही त्यांना असं म्हणाव, खुलासा असं नाव त्या मंदिराला. तुम्हाला नाही कळायचं, आम्ही त्या प्रभावित असतो. आम्हाला विचारा की. मला काय विचारतं साहेब? लोक आम्हाला विचारतात. एवढं उजवे हात सापळे साहेब, ते समारंभाला कसे नाहीत? लोक चर्चा करतात साहेब. अहो चर्चा व्हायलाच पाहिजे होती. आम्ही इटा रचायच्या आणि फिती यांनी कापायची. बघा ना, ते दिवस संपलं म्हणा आता. हे लोकांना कळायला. अहो त्याने भजन, भिजन, भोजन याची जय्यत तयार केली आहे. बाहेरून पार्टी आणलेली आहे. भुजंगराव, आमच्याही भजनाची वेळ झाली की राव आता. तुला माहित नाही काय आम्हाला? आपली पार्टी तयार आहे ना. काय म्हणताय? चला, तुम्हाला चढली काय? तुम्ही दुसऱ्या गाडी. चला आता ते गेले भजन. आमच्या बरोबर तुम्हीच. करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. आई आई देव काय देतो?
देव चांगली बुद्धी देतो, आरोग्य देतो. हं? चला आता झोप आले ना? हं? चला झोपा. पाहिलं त्याला. नमस्कार. राम राम. इकडे कसे काय काय काम काढलं? अभिजित कारखाना काढतोय, बर. त्याच्या फोन साठी आलो होतो. तुम्ही कशाला यायचं तेवढ्यासाठी? बाईंची तब्येत कशी आहे? ठीक आहे. नाही, सावंत जरा तांत्रिक अडचणी सांगतायत. सावंताला काय कळतंय? साहेबांनी नुसता फोन केला तरी काम होऊन जाईल. आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांचं काही सहकार्य लागलं सांगा, आम्ही करू. हो. हं? या. अच्छा. सापळ्याला कशाला बोललास? का? अरे अगदी सहज बोललो मी. पिंकी, काय झालं? काही नाही. हॅलो. हा बोला रे. आजच बोलायचंय? ओके, मी जरा फ्रेश होऊन येतो. राईट. बाहेर जाणार आहेस? काम आहे, रात्री उशीर होईल. हे हो काय पप्पा, तुमच्यासाठी मी छान जेवण केले. अरे वा, बघू बघू बघू. वा 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 वा, छान झालाय ना स्वयंपाक. गोड गोड आहे. जा मम्मीकडे जा. सहजपणे सापळ्याची बोलावी अशी गोष्ट नाहीये भूपेंद्र. नाही पण सर मी हे पहा, नवे जुने सगळे संदर्भ लक्षात घेऊन वागायला हवं. जबाबदारीच्या जागेवरच्या माणसाने असं भान विसरून चालत नाही भूपेंद्र. सॉरी सर. अरे आत्ता कुठे सुरुवात आहे. आय विल बी केअरफुल सर. सर येतो. नाही, तांत्रिक अडचण असेल ही, पण सावंत अडवतात ते सापळ्यांच्यामुळे. तसंच काय म्हणता येणार नाही. तुम्ही नका म्हणू, माझी शंका सांगितली मी, आणि माझी शंका सहसा खोटी ठरत नाही साहेब. पण तसं करणं दोघांनाही महागात पडेल. BK साहेबांचे हात कुठपर्यंत पोहोचलेत माहित नाही अजून त्यांना. सापळे साहेबांचे साडू केंद्रात मंत्री आहेत ना? आहेत, पण राज्यमंत्री, खते रसायने असल्या खात्यांचे. पण रावसाहेब गृहमंत्री आहेत. हे असंच असतं बघा, राजकारण्यांची रसिके चालते आणि तुमच्या आमच्यासारखे सरळ मार्गाने चालणारे अधिकारी मात्र भरडले जातात. अगदी खरंय. आम्ही असताना कोण भरडते तुम्हाला? काय भूपेन? अरे वा, फारच चांगली बातमी दिली रावसाहेब. तर अरे दादासाहेबांची सोयरीक म्हणजे काय, परिसर स्पर्शच म्हणाले की. तुला लेका सवयच लागली परिसराच्या स्पर्शाची. झालं का तुझं स्वतःभोवती दिवे ओवाळणं सुरू? आजनं म्हणणं हेही सांगावं लागतं तुझ्यासारख्याला. अरे ते सांगायला कशाला हवंय? श्रेष्ठींचा वरद असतंय ना तुमच्यावरती, तेव्हा हात लावशील त्याचं सोनं होतंय. तुमचं ते सुवर्ण युग बघतोय ना मी. बर, फोन ठेवतो. तुझी रसवंती भरात आलेली दिसते. अरे अजून सुरू व्हायची आहे. बर, अच्छा. वा, विशेष आनंदाची बातमी दिसते. अहो दादासाहेबांची सोयरीक जुळवायची आहे आपल्याशी. केवढा सरदार घराण्यातला माणूस, मोठा उद्योगपती, सरकार दरबारी तर केवढा दबदबा आहे त्यांचा. अभिजित साठी आपल्या डॉक्टर मुलीचं स्थळ सुचवलंय त्यांनी. खरंच? तोच फोन होता रावसाहेबांचा. असं भाग्यच म्हणायचं आपलं. मग पण आता पण काय आणखी? नाही, तसं नाही, पण अभिजितला विचारायला नको का? एवढंच? अभिजितला काय विचारायचं त्या? हे बघा, अभिजित आपल्या पोटी जन्माला आलेलं नाही एवढं, पण पोटच्या पोरासारखाच वाढवलं ना आपण त्याला. मग 7-8 महिन्याचं तानं मूल आपण दत्तक घेतलं तेव्हापासून एखाद्या फुलासारखं जपलंय तुम्ही त्याला. पण तोही काही कधी वागलेलं नाहीये, कधीही आपल्या शब्दाबाहेर गेलेलं नाहीये. तर आता लग्नाच्या बाबतीत आपला शब्द मोडणार का तो? तुम्ही म्हणताय ते मला कळत का नाही, पण हा आयुष्यभराचा प्रश्न आहे. लग्नाची गाठ एकमेकांच्या संमतीनं आणि पूर्ण विचार करून मारली तर ती दोन जीवांना एकजीव करते, नाहीतर दोघांच्याही जीवावर उठते. हे मी का तुम्हाला सांगायला हवं? ठीक आहे,
बोलून पहा तुम्ही, पण उगाच वेळ वाया घालवू नका. ठीक आहे. माझ्या पाशी माझे आता काही ना उरले.
अगं चालले 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 चालले, लवकर खाली ये. काय झालं रे वरडायला? अगं चालले चालले, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बातमी आहे, खाली ये. ये, 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 ये. काय तुला काय मिनिस्ट्रीत घेतलं का काय? काय रे? अगं चालले, चेष्टा करू नकस. अगं आपल्या अभिजित दादाचं लगीन ठरतंय. मॅरेज. काय सांगतो? अगं थांब थांब थांब. अगं विरोधी पक्षावानी प्रश्नाचं पाऊस पडू लगेच. समजा सांगतोय, पण आधी मला हे सांग, काय त्यांचं जमतंय, आपलं पण जमतंय, पण व्हायचं कवा? शब्बूराव, तुम्ही चोरून ऐकलं असणार, होय का नाही? नाहीतर काय साहेब मला सन्मानानं बोलावून सांगणार आहेत होय? शब्बूराव, चोरून ऐकायची सोय वाईट असते हा. चांगले. अगं जगातल्या समजा चांगल्या गोष्टी चोरूनच चालतात की. आता आपल्या फिरमतच बघ की. आली का गाडी मूळ पदावर? चांगले चांगले चांगले. अगं साने सरांच्या मुलीला सिनेमाची तिकीट विकली. हो अगं 3,000 वाटायची खूपच सुंदर वाटते. इलेक्शन म्हटलं की मला तर बाई भीतीच वाटते. नाहीतर काय, मी तर चक्क गावाला जाणार आहे. अगं पण तुझ्या जाण्याने इलेक्शन थोडी थांबणार आहे. बबन तर टेरर आहे आणि अंकुश तो इथं म्हणते एवढा खर्च करतोच कुठून कुठून? साने सरांना पण विचार. बबन, अरे अंकुश तयारी विषय आलाय. अरे शण्या, बाई बऱ्याच संतापलेला दिसताय तुम्ही. संताप नको तर काय करू? ही काय कॉलेजची निवडणूक झाली? ती वाहू द्यात हो, पण आम्ही तर असं ऐकलंय तुमच्या कन्येकडून सिनेमाच्या तिकिटांचं वाटप सुद्धा होणार आहे यंदा. बरोबर. अहो काही जणांनी अगदी पैशांच्या थैल्या सुद्धा मोकळ्या सोडल्या आहेत. हो. तुमची हेरगिरी बरीच वाढलेली दिसते. अहो हे तर काहीच नाही. काही विशिष्ट मुलांचा अगदी सियारना सुद्धा पळवून नेण्याचा कट आहे म्हणे. तुम्हाला या सगळ्याचं काहीच वाटत नाही का? अहो ही सरळ सरळ चक्क गुंडगिरी. अहो पण बाई. तर काय, पैशाची ही उधळपट्टी, दुसरं काय मेलं? आणि आपण हे सगळं बघत बसायचं. ही नवी पिढी इतकी बेफाम, इतकी मोकाट. बाई याशिवाय आपण काय करू शकतो ते तरी सांगा. अहो निवडणूक जरी कॉलेजची असली तरी खरी टक्कर आतून मोठ्यांचीच चालते. म्हणजे अहो अंकुशचं पॅनल म्हणजे बीकेंचं.
आणि बबनचं पॅनल म्हणजे खुद्द आपल्या अध्यक्षांचं, म्हणजे आपल्या आमदार साहेबांचं. आपण आपलं बघत राहायचं काय. बेल झाली, मला तास आहे. हे असं चालायचं बाई. तुम्ही बबनला हो, बोलले मी त्याला. मला नाही पटत हे. गेल्या वर्षी असाच तणाव माजला, त्यात सुनील कांबळेचा बळी गेला अकारण, काहीही दोष नसताना. वाईट घडलं ते. बसा. माणुसकी पोटी म्हणूनच त्याच्या पालकाला आपण 5,000 रुपये दिलेत बाई. आम्हाला पण काळजी आहे, काळजी आहे. म्हणून एका जीवाची किंमत आपण फक्त 5,000 केली. का कमी झाली? कशाला बाई तुम्ही एवढा त्रास करून घेता जीवाला? पोरं राजकारणात पडायची म्हणजे त्यांचं शिक्षण इथंच झालं पाहिजे, कॉलेजात. बबन आणि त्याचे साथीदार जे काही करतायत ती फक्त गुंडगिरी आहे साहेब. अंकुशवर उगारलेला चाकू जर मी अडवला नसता तर. तुमच्या धाडसाचं कौतुकच झालं बाई. मी तुम्हाला एक विचारतो, तुम्हाला अंकुशचा एवढा पुळका का? प्रश्न पुळका येण्याचा नाही साहेब. ही मुलं जे काही करतायत ते राजकारण नाही, आणि असलेच धडे इथं गिरविले जाणार. दीपा बाई, राजकारणामध्ये काय चालतं ते तुमच्यापेक्षा आम्हाला अधिक चांगलं सांग. जे तिथं चालतं थोडं इथं घडणार नाही साहेब, नाही. अहो, हे कुठेतरी आपणच थांबवायला हवं. गुंडगिरी, भ्रष्टाचार, हिंसाचार याशिवाय राजकारण होऊ शकत नाही का? प्राध्यापक, नुसत्या प्राध्यापक. बाई, हा राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. एक तुम्हाला सांगतो, नीट ध्यानात घ्या. हे थांबवायचं म्हणजे आपण संपायचं. म्हणजे या जीव घेण्या प्रवाहात माणसानं जगायचं कसं? कुणाच्या आधारावर? आमच्या. नाही साहेब, याच्या विरोधात कोणीतरी उभं राहायलाच हवं. पण तुम्ही का उभ्या? बसा बसा. चांगल्या माणसांचं राजकारणाला काही वावडं नाहीये बाई. जाऊ द्या. मी काय म्हणत होतो? अरे या बबनराव, या. नमस्कार करतो साहेब. जिंकलात ना? होय साहेब, सगळ्यांचा खुर्दा केला, शाबास. पण केवळ आपल्या आशीर्वादानं. अरे गुरुजनांचे आशीर्वाद घ्या. चांगल्या माणसांचे आशीर्वाद आयुष्यामध्ये उपयोगी पडतात. आता नेते झाला ना, कामाला लागा. कॉलेजचं नाव एकदम ग्रेट केलं पाहिजे. हो साहेब. ए ईश्वर्या, अरे या पोरांना काहीतरी दे. निघून जा आता. बाईंना सरबत आण. नको. बाई रागू नका, आपलीच पोरं सांभाळून घ्यायचं. उद्याचं नेते पण याच पोरांकडे जाणार आहे. बस जाऊ द्या. उपेंद्र साहेबांचं कसं चाललंय? ठीक चाललंय. उपेंद्र मोठा कर्तबगार माणूस, पीकेंच्या उद्योग समूहाचा आधारस्तंभ. काय बाई, टेलिफोन सारख्या साध्या गोष्टींसाठी खेटे मारतात ना, बरं नाही वाटत. काय ज्याचा त्याचा मान त्याचा त्याला दिला पाहिजे. आपण तसं वागलं पाहिजे. तुम्ही आमच्या संस्थेमध्ये आहात हे सारं नाही म्हणजे अनुभवत आहात. बाई, त्यांना आवर्जून सांगा आमच्याकडे या. आम्ही तुमचं योग्य ते चीज करू. आणि पुन्हा असं आहे बाई, चांगल्या माणसाविषयी आम्हाला काळजी वाटते आणि आदर सुद्धा. निरोप सांगते मी तसा. बाई, निरोप कसला सांगताय? आमचा निर्णय कळवा.
ते काही तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही आणि तुम्ही आमचा शब्द टाळणार नाही. तुमच्या पॅनलचे एकही पोरग निवडून येऊ नये. काय करत काय होतं तुम्ही? साहेब सापळे साहेब अध्यक्ष आहेत कॉलेजचे. अरे म्हणून काय झालं? आम्हीच बसवलं ना त्याला अध्यक्ष पदावर. पण साहेब बबनला सगळी मदत केली त्यांनी. मग तुम्हाला काय कमी पडलं? एवढं होईल असं वाटलं नव्हतं साहेब. म्हणजे तुम्ही गाफील राहिला निवडणुका लढवायला. अरे असं झोपा काढून राजकारण करता येत नाही अंकुश. राजकारणामध्ये म्हणजे अखंड जागा राहावं लागतं. त्या पराभवातून एवढं तरी शिका. येतो साहेब. नोकरी म्हटलं की हे सगळं आलंच. परवा सापळे साहेब काय बोलले हे सांगितलं ना तुला? हे बघ, एक तर हे सोडायला हवं किंवा स्वीकारायला हवं. काही कळत नाही. अभिजीतच्या फॅक्टरीसाठी फोन हे फक्त एक कारण झालं. प्रत्यक्षात काही वेगळंच घडायला लागलेलं दिसतंय. आणि हे सगळं कुठपर्यंत जाणार आहे कोण जाणे. फार ताण पडतो ना तुझ्यावर? नाही ग, पण जबाबदारीचं पद म्हणजे कळतंय मला सगळं. तू त्रास करून घेऊ नकोस. आम्ही आपल्या पुढे काय निरोप देणार साहेब? आम्ही छोटी छोटी माणसं. हो, आम्ही आमच्या परीने करीत राहतो. हे सारं खरं म्हणजे तुमच्याकडून शिकलो साहेब. अजून खूप शिकायचं तुम्हाला सापळे. अहो जन्मभर आम्ही विद्यार्थीच की. हो, आणि आपण आम्हाला खूप खूप शिकवलं. हो, नवीन शिकण्यासारखं काही असेल तर पुन्हा शिकू की. काही सेवा असेल तर सांगा. फोन संबंधी वगैरे काय साहेब, आता 4 कामं आमच्याही शब्दानं होतात. अजून तेवढी वेळ नाही आली आमच्यावर. आपल्याला ते ठाऊकच आहे. काय नाही साहेब, सगळं आपल्या कृपेने चाललंय व्यवस्थित. साहेब तुम्हीच लागली गुरुवरती जाऊ टाकायची. तुम्ही असं करू नका. आजपर्यंत आमच्या दारात तुकडे चघळणारे कुत्रा वाघाचा आवडते. अरे असले 1000 सापळे तयार केलेत पण आम्ही आजवर. आणि आपल्यावर जे उलटलेत ते सार्वजनिक जीवनात ते जो म्हणतोस ना ते तिथं आहे. बर. आणि ही बिल्डिंग ही जी आहे ती समोर आहे. येस. आणि याचा तरी उलगडा होतोय का आता तुला? बघ. अरे पण ही सावंतांची मुलगी ना? हो. मग ते तर सापळे गटाचे ना? अरे सापळे गटाची आणि काय, मदिरा आणि मदिराक्षी यांचा गुण काय नशात, दुसरं काय. पण बीके साहेबांना हा बीके साहेब काय करणार आहेत? सावंत साहेब फोनचं काय करताय? फिजिबिलिटी रिपोर्ट काही फेवरेबल नाही बुवा. म्हणजे ऑफिशियली तसं तुम्हाला पत्र येईलच म्हणा. ऑफिशियली झालं हो, पण अनऑफिशियली सांगा सावंत साहेब की काय केलं की मिळेल हे कनेक्शन. मी सांगतो. सापळे साहेबांना सांगा की शब्द टाकायला. आता आमच्या शेतातल्या घराचं बघा की, त्यांनी शब्द टाकला आणि आम्ही इथून तिथं पोहोचायच्यात फोन बसला. तेच म्हणतोय मी साहेब. ते सापळे प्रकरण जरा बाजूला ठेवा. बीके साहेबांशी थेट कनेक्शन जोडलंय ना, ते ध्यानात ठेवून ही पण लाईन जमवा की. व्हॉट डू यू मीन?
तुम्हाला काय म्हणायचंय? नाही म्हणजे तुमची मुलगी सून व्हायला निघाली आहे ना बीके साहेबांची. आचार्य, हा पुरावा. अजून आली नाही का तुमची लाडकी लेक? या लोकांनी फोटो काढून माझ्या पुढे टाकेपर्यंत एका अक्षराने बोलली नाहीस तू. उभ्या ऑफिसात तोंड बंद केलं त्यांनी माझं. पण बाबा, काही एक सांगू नकोस तुम्हाला. मी तुला बजावून सांगतो, हे सगळं बंद व्हायला हवं. आम्ही लग्न करायचं ठरवलंय. लग्न? लग्न म्हणजे काय खेळ वाटलं की काय ग तुला? हे बघ, त्यांच्या पंक्तीत बसणं आपल्याला शक्य नाही. माझं ऐकून तरी घ्या बाबा. काही एक ऐकून घ्यायची इच्छा नाही माझी. आता मी सांगतो ते तू ऐक. तुमचं लग्न होणं शक्य नाही. पण का? उलट पेटू विचारणी इतकी बदल केली काय? अहो, पोरीला जरा वेळ द्या विचार करायला. ऐकेल ती तुमचं. तुम्हाला नाही कळायचं ते. हे लग्न नव्हे, राजकारण आहे, राजकारण. आपल्याला आयुष्यात तो उठवणार. पोरी, ही विषयाची परीक्षा आहे. ती तूही घेऊ नकोस आणि आम्हालाही घ्यायला लावू नकोस. अभि, किती दिवस असं चोरून भेटायचं? तू एकदा काकांशी बोलत का नाहीस? बोलेन ग, पण असले विषय ना त्यांचं तंत्र सांभाळून काढावे लागतात. हो, नाही तर बिनसलं की बिनसलं. पण तू काळजी करू नकोस. माझ्याविषयी ते असं करणार नाहीत. पण तू काळजी करू नकोस, माझी इच्छा डावलणार नाहीत ते. बैस. खरंच काळजी वाटते रे मला. माझे बाबा म्हणजे टेलिफोन खात्यातले एक साधे कारकून. तुमचे साहेब म्हणजे केवढं प्रस्थ. प्रस्थ असेल ग, पण ते दुसऱ्यांसाठी, माझ्यासाठी नाही. खरं तर मी त्यांचा दत्तक मुलगा. पण मला कधी पुसटसही जाणू दिलं नाही त्यांनी. खरंच तुलासारखं सांभाळलंय त्यांनी मला. म्हणूनच तुझ्या बाबतीत त्यांच्या अपेक्षाही खूप असणार. हक्कच आहे त्यांचा तो. खरंय तू म्हणतेस ते, पण का कुणास ठाऊक अभि. पण कसल्या तरी अशुभाची सावली अस्वस्थ करते मला. हे वेडे, असलं काही मनात सुद्धा आणू नकोस तू. नाही नाही, मला हे मुळीच मंजूर नाहीये. अरे अभि, माणसांनी स्वप्न पाहावी ती आकाशाला स्पर्श करण्याची. निदान तुम्हाला तरी कळायला नको का? शेणातले किडे कावळायला निघाले तुम्ही. अरे आपण कोण, त्यांची पायरी काय? बरं, राजकारणामध्ये आपल्या विरोधी गटाची तुला कसलाच विचार नाही. प्रेमाच्या ओढीनं आम्ही एकत्र आलोय काका. मग त्यात कुठे स्थान आहे सगळ्याला? अरे नसेल, तुमच्या प्रेमाच्या जगामध्ये या कशालाही स्थान नसेल. पण मी ज्या जगामध्ये राहतो त्या जगामध्ये हे सगळं महत्वाचं आहे, समजलं? प्लीज आम्हाला समजून घ्या काका. नाही अभि, तुला आमचं म्हणणं ऐकावं लागेल. आणि हे तुला मान्य नसलं ना तर या क्षणापासून आपले दोघांचे रस्ते वेगळे. बस. ठीक आहे. अभि, अहो पोराला सावराल तरी संधी द्याल की नाही? एकदम रस्ते वेगळे करायची भाषा कशाला? हे पहा, त्याने वेळीच सावध व्हावं, स्वतःचं हित कशात आहे हे लक्षात घेऊन वागावं, म्हणून मी ही निकालाची भाषा केलेली आहे. तुम्ही समजावं. जा.
बाबांनी तुला भेटायचे सुद्धा बंदी केली अभि. काकाई काहीच ऐकायला तयार नाहीत. आता काय करायचं अभि? तुला सोडून. हे बघ, मनात सुद्धा आणू नकोस असं काही. थोडं थांबावं लागेल नंदिनी, पण मार्ग काढूच आपण काहीतरी. अभि, तू कधीच दूर जाणार नाहीस ना माझ्यापासून? हे वेडे, हे फूल आणि सुगंध कधी वेगळे होऊ शकतात का? अभि. नंदिनी, अहो तसं नाही हो भुजंगराव, पण कुठल्याच बाजूनं पेलवणार नाही आपल्याला हे प्रकरण. काळजी करायची नाही सावंत. काय अहो, अडचण आली की आपोआप मार्ग निघतोच आहे की. आम्ही काय केलं, उभी आहे पंचायतीत अडचणीतून मार्ग काढण्यातच घालवलं की. तुमची गोष्ट वेगळी आहे. हे पा सावंत, डोकं कसं शांत ठेवायचं. आमचा एक मंत्र सांगतो तुम्हाला, कसली काळजी करायची नाही. आपण कसं मजेत राहायचं. कसं आता कसली आली आहे मजा? कसली मजा? अहो, आता तर तुम्हाला मजेची जरूर आहे. माझा ऐका, आज संध्याकाळी मळ्यातल्या वड्यावर साहेबांसाठी खास पार्टी ठेवली. म्हातारी येतीलच तुम्हाला सांगायला. तुम्ही यायचं. अहो पण नाही नाही, यायचं म्हणजे यायचं. हा, पण समोर नको, आपण आबरूदार माणसं आहोत. सावकाश, पाय बिलच करता बाहेर. काय डॉक्टरांशी बोललो मी, सगळं काही व्यवस्थित होईल. वहिनी तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. मी आहे ना.
काय काळजी करू नका, मी करतो प्रयत्न, पण कंडिशन जरा सिरियस आहे. सावंतची प्रकृती चिंताजनक आहे साहेब. अजून शुद्धीवर आलेला नाही, त्यामुळे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळण्याची शक्यताच नाही आणि म्हणून तपासाला योग्य दिशा सापडत नाही अजून. साहेब, आपल्याला कुणाचा संशय येतोय का? संशय तसा नक्की नाही सांगता येत कोणाचा. धडक मारणारी ती गाडी सापडायला हवी आणि त्या गुन्हेगाराचाही शोध लागायला हवा. लक्षात ठेवा इन्स्पेक्टर. साहेब, सावंतचं निधन झालं साहेब. सापळे लक्ष घालतायत, पण छडा लावायला ते उत्सुक दिसत नाही. तू अंगलावर ये, मग बोलू आपण. ठीक आहे साहेब. अरे फिश फ्रायचं काय झालं? बेटर आणतो साहेब. आता फक्त 10 वेळा सांगितलं तू आणतो म्हणून. कधी आणणार? तयार होते साहेब, थांबावं लागेल थोडा वेळ. थोडा वेळ? तासभर थांबायचं? एवढे एकच टेबल नाही साहेब, आम्हाला वेळ लागणारच. सॉरी आचार्य, मला सहन नाही झालं त्याचं वागणं. सहन नाही झालं म्हणून तोल जाऊ द्यायचा नाही भाऊ. जे काही करायचं ते शांत डोक्याने करायला हवं. बोभाटा होता कामा नये. तुझं सगळं शास्त्र अजिबात. कधी कधी वाटतं मी तुला माझा जवळचा मित्र मानतो, पण मला कळलेलंच नाही. आलं लक्षात, त्याची काळजी नको. पण त्यातून नकोच्या भानगडी उभी निघायला नको. नसतं पाठीमाग लागायचं. हे पाच आपले एक ध्यानात ठेवा. तुम्ही सुद्धा काळजी घ्या, चांगली काळजी घ्या. असं व्हायला नको होतं. आता काय होणार आहे? काळजी करू नकोस. कुठेतरी या घटनेला मी जबाबदार आहे असं वाटतंय. पण यात बाबांचा काय दोष होता? सगळं कसं चमत्कारिकच घडलं, काही कळतच नाहीये. अभि, हे असंच होत राहिलं तर याचा शेवट? नंदिनी, मला एक सांग की माझ्याबद्दल तुझ्या मनात काही? नाही रे, कसलीही शंका नाही. पण बाबांचा आधार गेला अभि. नेमकं काय झालं असेल? नेमकं काहीच कळलं नाही, पण भुजंगावकडे पार्टी झाली. सावंत नशेतच होता. रात्री उशिरा स्कूटरवरून घरी निघाला. कुठल्या तरी वाहनाने त्याला वाटेत ठोकरलं आणि त्यातच तो गंभीर जखमी झाला. किती भीषण आहे सारच. दारूच्या नशेत हे. मला तर काही उलगडीनच झालं. काहीतरी भयंकर घडतंय खरं. त्याच्या माग. अरे पण तुला इतकं अस्वस्थ व्हायला काय झालं? अगं पण अगं सावंत, हो, राजकारण आणि आणि ज्याचा आपला काही संबंध नाही,
अकारणच आपण कुठेतरी असल्याचं शल्य. मला सुद्धा ही कॉलेज नकोचं झालं. अजूनपर्यंत काहीच धागेदोरे सापडत नाहीत अशी बातमी आहे यात. हा सर्व काय प्रकार असावा असं वाटतं तुम्हाला काका? अरे आपण कशाला उगीच अंदाज करत बसायचं? पोलीस आहेत ना, ते तपास करतील, काढतील शोधून काहीतरी. काय र कसला विचार करतेस? सावंत मर्डर केसचा. मर्डर? तुला कोणी सांगितलं तर मर्डर आहे म्हणून? हळूहळू नाहीतर माझं मर्डर होईल. अगं मी आपला रहस्य कथा वाचतो त्यातलं बोलून गेलो. पण काय झालं असं त्या सावंतचं? काही कळत नाही, पण काहीतरी मोठी भानगड आहे एवढं खरं. अगं तो सापळ्याचा खास माणूस होता. बड्यांची भानगड असं तर तू मुळीच विचार करू नकस. ते आपलं काम नाही. हत्ती सहज जातं आणि गवत तुडवलं जातं. तसं तुडवलं जाशील तू. मी तुडवला गेलो तर तू काय करशील का? असं अभद्र बोलू नकस. चांगले चांगले मैं तेरा चांद तू मेरी चांदनी. आम्ही आपलं कसलं काम करणार साहेब? आम्ही आमचा थोडा शब्द वापरला. अरे नाही कसं, तुम्ही कमिटी मेंबर्स सापळे, तुम्ही अडथळा आणला नाही हे सुद्धा कामच की. आम्ही आणि तुमच्या कामामध्ये अडथळा काय साहेब? तुमची कामं कशी बिनबोबाट चाललेली असतात. आम्ही अडथळा आणायला आमदार थोडेच आहोत. वा, आज खरं राजकारणासारखं बोलायला लागला सापळे. आम्ही आपल्या पुढे काय बोलणार साहेब? आणि हो साहेब, एक काम आहे. होय, बोला बोला. या सावंताच्या मृत्यू प्रकरणाचा काहीतरी छडा लावायला सांगा ना गृहमंत्र्यांना. काय साहेब, वरून आल्याशिवाय काही होणार नाही. नाही, तुम्ही काळजी करू नका सापळे, पोलीस त्यांचं काम करतील की बरोबर. नाही ते तर करतीलच, पण साहेब आपण शब्द टाकला तर बरं होईल. हा, बघतो बघतो. काही खुलासा करायला नको ना? नाही आपल्याकडे नाही साहेब, दिल्लीला. बघतो सापळे. साहेब, तुम्ही म्हणजे अगदी वाघ्याच्या जबड्यातच हात घातला. वाघाच्या जबड्यात हात कुठला घालतो भुजंगराव? एक नाजूक खडा मारला. साहेबांची चाल म्हणजे काही बोलायचं कामच नाही. पण पुढे काय होणार आहे साहेब? अजून खूप पुढे आहे पैलवान, बघाल तुम्ही. अरे अभि, गुड न्यूज, तुझा टेलिफोन मंजूर झाला. छान झालं, थँक्यू. कुठपर्यंत आलाय काम? काम बिल्डिंगचं काम जवळजवळ कम्प्लीट झालेलं आहे सर. आणि गोडाऊनचा गिलावाही पूर्ण झालेला आहे. कलरचं म्हणाल तर तुम्ही एकदा का कलर स्कीम सिलेक्ट केली की लगेच आपण ऑर्डर पाठवून देऊ. या बाजूला आलोच होतो, मला स्वतःच तुला सांगून जावा. बरं झालं आला. चल. बाकीची कामं काय म्हणतात? वेळापत्रकाप्रमाणे चाललंय सर्व. अच्छा, होईल वेळेत सगळं. गुड. थोडाच सुरू करा आता काम. टँक्यात करू चांगला समारंभ. काय बेटर फोन मिळू नये म्हणून सापे आडवा पडला होता, पण त्याला आडवा करून फोन आणला आपण. अरे पण बसायचंय अजून. तुझं हे असंच असतं पेन. प्रत्येक बाबतीत तुला आपली शंका. पैलवान आहेत तोपर्यंत कसलीच चिंता नाही. अरे हाताशी आलंय ते तोंडाशी येणारच. मिळालंय त्याचा तरी आनंद करा. बरं बाबा, हे खरं आहे रे. पैलवान याचे नातेवाईक आणि हा आमदारांचा. तुझा शब्द डावलणं तुला तरी शक्य आहे का? काय भूपेन?
अबे चल बसूया. येस मॅडम प्लीज. हा तर मी काय म्हणत होतो. काय इकडे बघ ना. काय काय सांगत होत असेल. तुझं आपलं काहीतरीच अभि. असतं खरं. काय रे बापाचे दिवस घालून महिना तरी झाला का लागली प्रेमाच्या गोष्टी करायला. बबन मी तुला यापूर्वी बजावून सांगितलंय माझ्या वाटेला जाऊ नकोस म्हणून. असं डीके साहेब कुठे गेले. डीके साहेब येतीलच इतक्यात. बसा ना बसा नाही थँक्यू. तोवर आपण गप्पा मारू. काही हरकत नाही ना. छे छे हरकत कसली. इट्स प्लेजर. थँक्यू. एक सांगू साहेब तुमच्याशी तुमच्याशी पण अभिजित वरच्या हल्ल्याबद्दलचा खरा संशय हा काही बोलून दाखवतील असं मला नाही वाटत. खरा संशय म्हणजे कोट करू नका मला पण या हल्ल्यामाग आमदार सापळ्यांचा हात असला पाहिजे असा संशय आहे साहेबांचा. आमदार सापळे काय सांगता काय. पण ते कशाला करतील असलं काही. अहो तेच तर खरं रहस्य आहे. वेळ येतात सगळं सांगू की तुम्हाला. पण भलतच खळबळजनक सांगताय तुम्ही. अहो मग द्या की तुमच्या पेपरात खळबळ माजून. घ्या चहा घ्या. आणि कोण तुमच्या आडवा आलं तर पाठीशी आहोतच आम्ही तुमच्या. पण केवळ संशयाच्या आधारावर कसं मांडावं हे. आता काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलं. आता कसं मांडायचं हे तुमचं कौशल्य आहे. इट्स युअर जॉब. हॅलो आमदार साबळे. नमस्कार साहेब. काय चाललंय काय तुमचं. ठीक चाललंय साहेब. आम्ही तुम्हाला कशासाठी सांभाळतोय. मास्तर आलाय का तिकडे. मास्तर हो 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 साहेब. बबनला सोडायचं काय म्हणते मी. बबनला ताबडतोब सोडायचं. या इथं चहा देणार दुसरं काय देणार. मास्तर कसं आलं नाही अजून. ते बघा आलं. भुजंगराव बबनरावाला घेऊन आलोय. या बसा. बसा बसा बसा. हे आमचं नेतृत्व 4 दिवस जाऊन आलं तुरुंगात. आता तुम्ही पुढारी व्हायला आहे का. मी काय म्हणतो आता एकदम निवडणुकीलाच उभं राहायचं. बरोबर.
बरं वाटतंय ना? येते मी. वेदना सुगंधित झालेल्या दिसत आहेत. बरं का भुजंगराव, चांगली हजामतच केली त्या इन्स्पेक्टर. म्हणलं काढा शोधून, आबीजो तर हल्ला कोणी केला तेही शोधून काढा, सावनला कोणी मारलं तेही शोधून काढा. असंच पाहिजे फडवीच्या ना. लई बेस केला बघा. आता त्या संपादकाची हजामत करतो. नाही थांबासाहेब, मी काय म्हणतो, त्यानं नाव घेतलं का तुमचं? नुसतं एक बडा राजकीय नेता होता असं छापले. तुम्ही कशाला जाता आपण खुलासा करायला? वा भुजंगराव, हे मात्र लक्षात नाही आलं. पण ही चाल मात्र मी घ्यायचीच. धंदा तुमचा, तुमच्या पाळलेल्या कुत्र्यांचा तुकडा टाकून आमच्या अंगावर सोडून ना भुंकायला. त्यांचा आवाज कसा बंद करायचा ते आम्हाला कळतंय साहेब. बैस. खूप बोललास. आमच्याकडे आलास म्हणून आम्ही तुझी एवढी बूस्ट ठेवली. पण तुला कुत्र्या मागायचीच भाषा कळत असेल ना तर ती सुद्धा शिकवू आम्ही तुला. स्वतःच्या हिमतीबद्दल भलताच भ्रम झालेला दिसतो तुला साहेब. बैलाचा आवाज म्हणून बेडकी फुगायला लागली ना म्हणजे पटकन फुटून जाते. बर सगळ्यांना डबक्यातली बेडकं ठरवा तुम्ही, आणि वर तुम्ही ठरवणार की डबक्यातली बेडकी म्हणून. आपल्या तालावर डराव नाचणारी बेडकी अवतीभोवती जमान्याची सवय लागली तुम्हाला. पण एक लक्षात ठेवा बीके, डबक्यातली सगळीच काही बेडकी नसतात आणि दिवसही सारखे नसतात, एवढं ध्यानात ठेवा. जा साहेब. नुसती तोंड पाटेल की करून मुलूक नाही जिंकला. बीके, आमचे जोर आता तुमच्या हातात नाहीये. कुठं फिरायचं आणि कसं फिरायचं आम्ही ठरवू, तुम्ही नाही. ध्यानात घ्या. सगळ्या बातम्या सापळेकडे बोट दाखवून आहेत म्हणून म्हटलं. अरे नाही बाबा, मी काहीही केलेलं नाहीये. अरे वृत्तपत्राने मिळवलेली बातमी दिसते ही. पण हे बघ, ती जर खरी असेल ना तर ती सापळेत दडपायचा प्रयत्न करेल. ते मात्र होता कामा नये. त्यात लक्ष घालतो, पण जरा जपून. विके, दिल्ली आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, हे लक्षात असू दे. दिल्ली काय आम्हाला नवीन राहिलेलं नाही. होय ना. आता बघा. आमच्या सारू साहेबांना फोन द्या. हा हॅलो, मी सापळे बोलतोय. 2 वेळा तुमचा फोन आला होता, कळला आम्हाला. नाही, बातम्या प्रसिद्ध होत आहेत, पण दिल्लीचा दबाव दिसतोय. तेव्हा दिल्लीतूनच त्याची कळ फिरवावी लागेल. नाही हो, आमचा काही संबंध नाही त्याशी. हे सगळं बीकेने उठवलं राहणं. त्याच्या नाड्या दिल्लीतच आवडायला हव्यात. हो, मी येतो ना पुढच्या आठवड्यात. नक्की. हो, बर. अच्छा. मायला काय चाललंय तेच समजना झालंय बघ. खून, मारामाऱ्या, अपघात याच्या बगैर काय घडतच नाही गावात. काय भानगड आहे कोण जाणे. सापडलेली सगळी माणसं बिकेची तरी आहेत, नाहीतर सापळेची तरी आहेत. ते झालं हो, पण काय चाललंय गावात ते सरळ दिसत नाही राव. काय तरी बडबडू नका, नाहीतर तुम्ही लागाल धक्क्याला. या मास्तर. काय चागत काय? पिनर चहा. हा नाही, मी किती चागत नाही. मास्तरांना विचारा की, यानं सगळं माहिती असतं. छे 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 छे. अहो मला काय ठाऊक असणार. मी आपलं पाहतोय, ऐकतोय तुमच्यासारखंच. अहो आपण आणि आपलं आलो. बरं झालं तुम्ही आलात. आईला भानगडीचं प्रकरण आहे आणि मास्तरना माहिती नाही असं कधी झालंय होय.
दिवसेंदिवस इथला डाव बिघडत चालला. राजीनामा देऊन आता इथून बाहेर पडावं असं वाटायला लागले मला. मलाही आता तसंच वाटतंय. इथे राहण्यात काही आता तसा अर्थ राहिला नाही. काय काय ऐकलं आणि केवढी स्वप्न घेऊन आलो होतो आपण इथं. जाऊ दे, हे बघ, त्याचा विचार आता करू नकोस. हं? पिंकी, 206 प्लीज. थँक्यू. अरे वा, सापळे साहेब वाटतं. अलग बेलाब, अलग बेलाब. अहो गावात कधी भेट होत नाही. योगायोग म्हणा, निदान इथे तरी भेट घडली. तुमच्याबद्दल आम्ही असंच म्हणायचं का? आज इकडे कसे काय? अहो तुमच्या आमच्या वाटा अखेर दिल्लीतच मिळतात आचार्य. पण एवढी रात्र गेली. अहो आपला दिवस रात्रीच उजाडतो. मुलगी चांगली वाटली रे मला, पण यांचं काही कळतच नाही. त्या दिवसापासून आजता काय तो विषयच काढायला तयार नाहीत ते. मी प्रयत्न करून बघितला एक दोनदा, पण बोलायला ते उत्सुक दिसले नाहीत. मनात काही आडी धरली की काय त्यांनी काही कळतच नाहीये. तसं नसेल, तुझ्याबद्दल कशाला आडी धरतील ते. पण अलीकडे एक एक प्रकरणात अशी घडतात की उसंतच मिळत नाहीये त्यांना. खरं सांगू का की जेव्हापासून माझं हे फोनचं प्रकरण सुरू झालं ना, तेव्हापासून मालिकाच लागली आहे अनिष्ट घटनांची. मी तर उभगलो या सगळ्याला. अभि, तणावानं न ग्रासलेलं, वैभव आणि प्रतिष्ठा नसलेलं एक शांत जीवन जगायचं ठरवलंय मी. तेही नंदिनीशी लग्न करू. खूप विचार करून निर्णय घेतला ह्या काकी मी. आता तुमच्यापाशी फक्त एकच मागणं, तुम्ही पाठीशी राहा माझ्या. अभि, काय बोलतोस हे बाळ? अरे, तुला दूर करण्यासाठी का आम्ही पदरात घेतला? आणि आम्हाला तरी तुझ्याशिवाय कोण आहे? तुला दुःख देऊन का आम्हाला आनंद मिळणार आहे? ये बाळ, काकी तू काळजी करू नकोस. तुझा ठाम निश्चय आहे ना, आम्ही आडवं येणार नाही. मी समजत खाली यांची, तू काही काळजी करू नकोस. काकी, काय आमदार साहेब, काढली का भानगड? भानगड कसली साहेब, नस्तलाच्यान पाठीमागं लागलं. चांगले नसतला छान. छान. अहो भानगडीत तुम्ही करायच्या आणि आम्ही निस्तळायच्या होय. आता हे का आम्हाला नवीन आहे होय? चाडू म्हणल्यावर तुम्ही सांभाळून घेतलंच पाहिजे की. ते आलंच की, पण दिल्लीचं हवामान सारखं बदलत चाललंय आजकाल. भानगड तुम्ही कराल आणि अंगलट आमच्या येईल. सापळे जरा सांभाळून, हा सांभाळून राहा. तुमच्या एवढ्या कारभारामध्ये आमचं काम म्हणजे दर्या में खसखस. सापळे भ्रमात राहू नका. तुमच्या त्या खसखसीचा पर्वत होत चाललाय. अहो असंतुष्ट मंडळी आहेत, त्यात असले उद्योग करणारच की. तुम्ही एवढे पहाडा एवढे, तुम्ही असल्या कुठे नाटक मागता वय? बरं झालं तुम्ही सारू येते. बायकोचा भाव असता तर काय केलं असतं. बर, कोण भेटले? सकाळी सापळे भेटणार आहेत ब्रेकफास्टला. सापळे भेटणार आहेत? कामाचं कुठपर्यंत आलंय? प्रगती कुठवर आहे? उद्याच निघीन म्हणतो मी. नाही नाही, टेक युअर ओन टाइम. अच्छा. काय विशेष बातमी? नाही, काही विशेष नाही. आचार्याचा फोन आला होता. दिल्लीतलं काम चांगलं मार्गी लागलं म्हणतात. मी पण घरात एक काम मार्गी लावायला आले. हम्म. अभिचं लग्न. हो. बोला. त्यानं ठरवलं ते आपण मान्य करावं असं मला वाटतंय.
पण त्याचा निर्णय मला मान्य नाहीये, मी तुम्हाला सांगितलंय पूर्वीच. होय, पण हा त्याचा निर्णय आहे, तो बदलणार नाही. त्याला हवी ती पसंत त्याने केली. हे पहा, त्याला ज्यात आनंद तेच आपलं सुख आहे ना, मग आपण कशाला आडवं यायचं? डोळसपणानंच त्यानं ठरवलंय. म्हणजे मुलगी तुम्ही पाहिलेली दिसते. होय, मुलगी चांगली वाटते मला. दोघांचा निर्णय पक्का आहे, एवढं ऐकावं आमचं. ठीक आहे, लोकशाही आहे. तुमचा सगळ्यांचा कौल हाच आमचा निर्णय आहे. आज आकाश कसं हातात आल्यासारखं वाटतंय. कविता सुचायला लागली. सुचायला कशाला पाहिजे, जेव्हा साक्षात कविता समोर आहे तर. पण काय रे, असं एकदम कसं बदललंय तुझे काकासाहेब? निर्धार. आणि मला काळजी वाटते की आईची. अगं पण आपण कशासाठी आहोत? तुम्ही बीकेचे खास प्रतिनिधी, तुम्ही दिल्लीत आलात म्हणजे बीके दिल्लीत आल्यासारखे आहेत. सर्व हरभऱ्याच्या झाडावर. अहो ते साहेब, आम्ही कामगार माणसं. साहेबांनी सांगितलं जा दिल्लीला, दिल्लीला जायचं. साहेब म्हणाले परत या, परत यायचं. अहो हुकमाचे ताबेदार आम्ही. श्रेष्ठींच्या निकट वर्तुळातली माणसं तुम्ही. अशा माणसांनी असंच बोलायचं असतं. श्रेष्ठींचं राहू द्या आमदार साहेब, दिल्लीचा रंग कसा आहे? विडा रंगतो ना. आचार्य, तुम्हाला काही नवीन आहे का? इथं दिल्लीमध्ये सगळ्यांना रंग असतो. राजकारणात असतोच, पण रात्रीना सुद्धा असतो.
बातमी उशिरा मिळाली. म्हटलं घडलं ते खरं की नाही एवढंच. ओके. साहेब फोन आहे. हॅलो. एक भयंकर बातमी आहे साहेब. आजचे पेपर्स पाहिलेत का? काय एवढा कसला उत्पात घडलाय भूप. जखमी सापळे बेहोश अवस्थेत एका कोठीसमोर सापडले. आमदार सापळे कोटीच्या दारात बेहोश. आयकर खात्याची बड्या अधिकाऱ्याच्या घरावर धाड. दिल्लीत गायबाद. दिल्लीत गायबाद. शंभो शंभो हर हर महादेव. मास्तर त्या दिल्लीत आणि आमदार साहेबांनी काय भानगड केली काय कळत. आता बघा की आधी सगळीकडे बोंबाबोंब चालूच आहे. हा? त्यात आणखी हे नवीन प्रकरण कुठलं आलं वाटतं. बघा बोंबला त्या आयला चला. आमदार साहेब आल्याशिवाय खरं काय ते कळायचं नाही बघा. हा, आता त्यांची वाट बघत बसणं एवढ्याच आपल्या हातात आहे. बाकीच काय आहे? त्यांनी मोर्चा काढला, तुम्ही काय गोट्या खेळत बसला होता काय? तुम्ही काढायचा होता प्रतिमोर्चा. एवढी तरुण पोरं पोचतो कशासाठी? ओळासारखे माजायला. दारू प्याय, गाव गुंड्या करायची, एवढीच कामं करतात काय कार्यक्रम? लावा फडव्यांना कामात. उठा. करतो साहेब. नाही मी आहे ना. तुम्ही काय काळजी करायची नाही. हा बिनधास्त राहायचं. हा मास्तर शाळेला शाळेत झोप, इथं झोप. पोरांनो आपल्याही मूर्तीची तयारी करायची. तुम्ही घरात नुसतं पुढे ठोकून बसणार बघा. परत साहेबांनी केली माझी बिन पाणी. काय बरं झालं शाळेला. श्रेष्ठींचे प्रतिनिधी येत आहेत दिल्लीहून. तेव्हा करूया की दंगा. काय काळजी करू नका म्हणावं साहेबांना. काय रे गण्या, तुम्ही नुसतं बघत राहा. अहो झेंडे लावतो, पोस्टर लावतो, घोषणांचा नुसता गदारोळ उडून देतो. पण काका त्याला आता पण कसला आणि आता एवढं सगळं करायचं म्हणजे कार्यकर्ते सांभाळायला पाहिजेत. मास्तर जागा झाला. बरोबर आहे. अहो आता यांच्या बरोबर रात्रदिवस आपल्याला राबायला हवं. म्हणजे हे आलं, हे आलं, हे आलं आणि हेही आलं. याचं काय करणार? पण ते कोण नाही म्हणतोय. पण काम झोकात नाही झालं तर एक एकाची हाडं मोडेन. काय थांबा. हॅलो, कोण मगनभाई का? मी भुजंगराव. राम राम. फोन अशासाठी केला होता की ते दिल्लीहून प्रतिनिधी येणार तो. हा आता पोस्टर काढायला हवी, गावात लावायला हवी. हो ना, म्हणजे छपाई आली, चढणं आलं, उतरणं आलं. हा म्हणजे खर्च लागणारच की. हे एक 10,000 द्या की पाठवून. मी पाठवतो पोराला. काय शेठ, तुम्ही आहात म्हणून आम्ही जनतेची काम करतो. नाही तर आम्हाला कोण विचारतो. हा पाठवतो. काय करणार? काय करणार? इकडे येणार, उद्घाटन करणार. निघून जाणार. असं ये लवकर ये बाहेर. पेपर काय म्हणतो आजचा? काय पेपर म्हणणार? तुम्ही छापणार तेच आम्ही वाचणार. तात्या बाई तंबाखू दे की. अरे कमानीचं आणि पोस्टरचं काय झालं? काय काळजी करू नका. पोरं खळ घेऊन कमानीवरती पोस्टर लावायला गेलेली आहे. रामभाऊ इतक्यातच येतील. वाजले किती?
आलेच बघा. नाव घ्यायला आणि रामभाऊ यायला एकच गाठ. 100 वर्ष आयुष्य आहे बघा. नको, शताब्दी घालाल, तुमचा नेम नाही. घोषणा देणारी माणसं सांगितलीत का? सांगितले की, त्याची काळजी करू नका. जिंदाबाद म्हणायला 15 रुपये आणि मुर्दाबाद म्हणायला 20 रुपये. म्हणजे म्हणजे काय, मुर्दाबाद म्हणायला मोठ्याने आरडायला लागतं. विरोधी पक्षाची मनं बी सांभाळायला लागतात, नाराजी पत्करावी लागते आम्हाला. तुमचं बोला. ठीक आहे, आमची बाजू दोन्हीकडनं. लमसम 18 रुपये धरा, दोन्ही बघू. बरं ठीक आहे, चला तर मग. चला की. आजपर्यंत या मतदारसंघात पक्षांतर्गत एकोपा होता, ऐक्य होतं, पण मतभेद नव्हते असं नाही. पण काम एकीनं चाललं. आता काहीतरी कुरबुर चालल्याची कुजबूज कानावर येतेय. मतभेद असणारच, ते लोकशाहीचं लक्षण आहे. पण मतभेद आत असले पाहिजेत. घरातलं भांडण घरात, त्याची चव्हाट्यावर चर्चा करायची नसते. वृत्तपत्रांना मुलाखती देऊन, निवेदनं काढून पक्षातले प्रश्न सुटत नाहीत. हे लक्षात ठेवून आणि पक्षशिस्त ध्यानात घेऊन सगळ्यांनी वागायला पाहिजे. चरणदासजींच्या म्हणण्याचा अर्थ समजला नसला तर समजावून सांगतो सापळे. तुम्ही सांगा सांगा. नाही, राजकारणात अलीकडेच रांगायला लागलात तुम्ही म्हणून म्हटलं. नाही, आता मी बी तुम्हाला गोड समजून सांगतो. रांगायला नाही, पळायला लागलोय आम्ही. आणि एवढं थांबत नाही आम्ही. आता काय करा, पळवायला लागलोय. नशा फारच चढलेली दिसते सापळे. राजकारणामध्ये पाळमुळं घट्ट रोवलेल्या माणसाला पळवणं हे बाया नाचवणं इतकं सोपं नसतं. समजलं. कळतंय घालून पाडून कशाला बोलतोय. एक सांगतो साहेब, आम्ही आमच्या हिमतीवर करतो, राजरोजपणे करतो. शिकंडी सरकारचा पडद्याआडून नाही करत. हा, ते राजरोज जास्तच आहे ना तुमचं ते सगळं. सुद्धा तुम्हाला कशाला पाहिजे पंचायती. 4 पावसाळा आम्ही बी काढलेले आहेत. अगदी मोठं वारं आलं, वडाचं झाड काय तो कोसळून नाही पडत. वडाचं झाड भलत्या प्रमाणात राहू नको सापळे. कापसाच्या भिंगरीसारखा उडून जाशील बघता बघता. ते दिवस गेले साहेब. आमच्या सारख्या खूप जणांना जवळ केलं, गुदगुल्या करून पार पिंजून टाकलं, भिंगऱ्या करून दिल्या आकाशात उडून. आम्हाला काय ठाऊक नाही होय. ठाऊक आहे नाही, आम्हाला काहीच करावं लागलं नाही सापळे. बैला एवढा फुगायचा आव आणला त्या बेडकानी, त्यांची तीच फुटून गेली. आणि तू सुद्धा काल परवापर्यंत त्याच कोरस मध्ये गात होतास की? होतो. आता नाही. हो, आता नाही. महत्वाचं आहे ते. बरंच उंच गेलेलं दिसतंय तुझं विमान. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणाव. बेडूक म्हणा, भिंगरी म्हणा, इमान म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं म्हणा. पण एक सांगतो आता साहेब तुम्हाला, आम्ही तुमच्या कळपात नाही. चरणदासजींनी काय सांगितलंय कळलंय ना? अहो, कळलंय की. त्यांनी आम्हाला काय सांगितलं ते आम्हाला चांगलं कळलं. आणि तुम्हाला जे सुनावलं ते बी आमच्या ध्यानात आहे. त्यांनी जे सांगितलं तुमच्याकडनं समजून घ्यायची गरज नाहीये. फार बोललास सापळे. आम्ही बी लय ऐकले. हो, गरज नसताना ऐकले. आरेला कार्य म्हणायची आमची बी तयारी. तुमचं तुम्ही आता जपून राहा. एक बाळ कुठे गेला? बस पुढं पालिशी नको करू. बाबा, आज तुम्ही असायला हवे होतात. आशीर्वाद द्या काका. शतायुषी व्हा. अरे पोरानो,
आम्ही म्हातारे असलो तरी आम्हाला सुद्धा काही दिल नावाची चीज आहे की नाही? अरे तुम्हा दोघांचा एवढा भरभक्कम निर्धार आणि काकी साहेबांचा हुकुमासारखा आग्रह, मग आमचा बुरुज ढासळायला काय वेळ लागणार आहे? काय रे पेड कसलं? अगं ह्यो पेढा त्या दोघांचं जमलं पेटा. आणि हे कसलं रे? ह्यो आपल्या दोघांचं जमल पेटा. ऍडव्हान्स मध्ये आचार्याचा फोन आला की निघालास तू. काय चाललंय तुझं हे? हा लगेच जायला हवं का? होय, जाणार आहे मी. पण का? आचार्याशिवाय जगात तुला दुसरं कोणी दिसतच नाही का? दिसतात ना, सगळे दिसतात. आचार्य, बीके, भुजंगराव, सापळे, सगळे पाताळ यंत्र भूतासारखे मानगुडीवर बसणार. फक्त त्यांनाच दोष देऊ नकोस. अरे तू सुद्धा जबाबदार आहेसच ना थोडा तरी. तेच असह्य झालंय मला, समजलीस? कळत न कळत त्यांच्या कारस्थानाला हातभार लावतोसच. तेच तर सांगतोय. मनात असो नसो त्याने इशारा केला की मी कटपुतली सारखं नाचायचं. का? कशासाठी? या ताणाखाली मी चिरडला जातोय भक्ती. आता मी हे सहन करणार नाही. म्हणजे भूपेंद्र काय करायचं ठरवलंयस? आचार्याचं ओझं सुगारून देणार आहे मी मनावरच. मग काय व्हायचं ते होऊ दे. तुझं लक्ष दिसत नाही अलीकडे कशात घेऊन. काय जे काही घडतंय त्यानं खूप अस्वस्थ होतोय मी. पण त्यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? काय तसं तुझ्यासारखं निगरगट जमत नाही मला आचार्य. तुझा थंडपणाही मला भयंकर वाटत. जरा सांभाळून बोलतो. आजवर खूप सांभाळ. याचा स्थान असंही झालाय मला. तुमच्यासारखे बुरखे घेऊन जगता येत नाही मला. आज बोलणारा नाही मला वाटतंय ते. कसले बुरखे? कुणी घेतले? ऐकाचार्य, जे काही घडतंय त्यात बीकेचा हात आहे अशी सारखी शंका येते मला. भूपेंद्र, आणखी ऐक, माझी शंका खरी आहे तुलाही माहिती आहे. तुला दारू चढली आहे खूप, दुसरं काही नाही. राजकारणी उत्तरानं विषय बदलू नकोस. मला उत्तर हवंय. कसलं उत्तर? आणि तुला कळून तरी काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तो पुढचा प्रश्न आहे. पण मला हेही माहिती आहे की उत्तर देणारच नाहीस. काय सांगू? कारण या सगळ्या कारवायात तूही सामील आहे. मला आता शंका राहिलेलीच नाही. तुझ्याकडून फक्त दुजोरा हवाय. ऐकायला फार अधीर झालायस ना तू. मग ऐक भूपेंद्र, या सगळ्यात माझाच वाटा आहे. मी केलं हे सगळं. तू कोणी आहेस आचार्य? रक्ताला चटावलेल्या असल्या पिसाट माणसाच्या सहवासात राहायचं नाही मला. असले भडक शब्द वापरून तुम्हाला काही बिघडवू शकणार नाही भूपेंद्र. मी केलंय सगळं. त्याची गरज होती म्हणून केलं, आणि गरज पडली तर आणखीनही करीन. समजलं? काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? काय करणार आहे? घेऊ घेईन तुझा.
हे जे काय तुम्ही केलंय ते कायदा हातात घेऊन केलेलं आहे, याला क्षमा नाही. इन्स्पेक्टर, वा वा भाई, चांगलं बोललात तुम्ही. पण एक सांगू काय तुम्हाला, गाव बदलून तसा काही फरक पडत नाही. राजकारणाची हात खूप लांबवर आणि खूप खोलवर पसरल्यात. साहेबांना विचारायचं. पण ते जाऊ द्या, भूपेंद्र साहेबांची तब्येत काय म्हणते? बातमी वाचली, फार वाईट वाटलं. तुम्ही राजीनामा दिल्याचं कळलं, म्हटलं प्रत्यक्ष भेटूनच जावं. अहो काही झालं तरी चांगली माणसं तुम्ही, आणि पुन्हा आपली. हे आपसापसात मारामारी कसलं? तुझी सहानुभूती नकोय सापडे. माझं मीठ खाऊन माझ्यावरच उलटायचं हे आता नवीन राहिलेलं नाहीये मला. घ्या, अशा वेळी तुम्हाला मदत व्हावी म्हणून तर आम्ही इकडे आलो. तुम्ही वाकडा चिरायला लागला साहेब. अरे या या भूपेंद्र, या. भूपेंद्र, तुम्ही आमच्या संस्थेत या. बाईंना मी मागेच बोललोय. काय बाई? सौदा करायला आलास तू सापडे. ठीक आहे, विद्वान माणसं भाड्यानं जमवायचा धंदा तुमचा. आम्ही माणसाला मानाने वागवतो आणि त्यांना सन्मानाने बोलवतो. मस्ती वाढली आहे तुझी सापडे, जिरवू आम्ही. असला धाक आम्हाला दाखवू नका. आता असल्या आवाजाची आमच्या कानाला सवय राहिलेली नाही. ठीक आहे, तुला समजेल अशा भाषेत शिकवू आम्ही. शिकवा शिकवा. इलेक्शनचे नगारे वाजायला लागलेत. मैदानात या, कोण कुणाला माती धरते बघू. हे तुम्ही सांगितलेलं सामान आणलंय आणि उद्यापासून महिनाभर रजा पाहिजे. का ग? दादल्या बरोबर निवडणुकीच्या कामाला जायचंय. तिथं महिन्याभराचं रेशन, कापड, चोपड वर दिवसाला 50 रुपये गावतात. येते मी. अंकुश, असा अचानक? तुमची माफी मागायला आलो मॅडम. ये पैस. तुझं आजचं रूप काही वेगळंच दिसतंय. माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम, मी मूळचा वाईट नाही. विखेंच्या राजकारणाचे एक प्यादो म्हणून आचार्याने वापर केला माझ्या जातीचा, आणि म्हणूनच मला निवडणूक लढवायला सांगितली. आणि गुंडगिरी मी केली नाही साहेब. आचार्यांच्या गुंडांनी हे सर्व केलं माझ्या नावावर. मी फक्त वाहवत गेलो निवडणुकीच्या नशेत. मी बळी ठरलो. मी फक्त बळी ठरलो मॅडम. गावाकडून शिक्षणासाठी आलो होतो इथं. या चक्रात अडकलो. सगळं आयुष्य बर्बाद व्हायची वेळ आली मॅडम. काय झालं? हा, सांग ना काय झालं ते. सगळ्या पापाचं खापर माझ्या माथ्यावर फोडून मला रस्टिकेट केलं मॅडम. तुला? फक्त एकट्यात तुला? हो, एकट्या मला. आणि तेही खरा अपराध नसताना. राजकारणात करते सवरते नामानिराळे राहतात आणि माझ्यासारखे निरपराध बळी दिले जातात. हे सगळे गमावून मी हे शहाणपण शिकलोय साहेब. असा हताश होऊ नकोस. अरे, तुझ्यासारख्या तरुणानं या परिस्थितीशी टक्कर द्यायला हवी. कशी टक्कर देणार मॅडम? कशी? मी अगदी एकटा पडलो मॅडम. माझ्या पाठीशी कोणी नाहीये. डोंट वरी अंकुश, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. आता आपणच खंबीरपणानं उभं राहायला हवं.
जर आपल्याला लढायचं असेल तर मनाची ही तयारी आपल्यालाच करावी लागेल. तुमच्यातील मतभेद आणि गटबाजी पक्षाच्या दृष्टीनं हा काळ अधिक अडचणीचा आहे. आता तुमच्यासारख्या मंडळींनी भांडत बसायचं हे तुमच्याही हिताचं नाही आणि पक्षाच्याही हिताचं नाही. ज्येष्ठांनी नव्या मंडळींना समजून घ्यायला हवं आणि नव्या मंडळींनी ज्येष्ठांचा मान राखून जरा सवडीनं घ्यायला पाहिजे. आपण विचार करा, उद्या भेटूच आपण. आता मी विश्रांती घेतो. पण मुळातच आपण गाव सोडायचं म्हणतो. मग गाव सोडून काय होईल? संघर्ष टळेल? जागा बदलली तरी तिथं काही वेगळे लोक असतील का? तिथं एखादा बिके, आचार्य, सापळे किंवा एखादा भूपेंद्र असेल. नावं बदलली तरी प्रवृत्ती त्याच ना. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ना. मी गावाकडे गेलो तरी तिथेही सरपंच आहे, पाटील आहे, माझे दबलेले भाऊबंदही आहेत. तेच तर मी सांगते. पळून जाऊन काही उपयोग होणार आहे का? मग काय करायचं? त्यासाठी आता आपणच पुढे व्हायला हवं. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी सरकारनं खास उपाययोजना जाहीर केली आहे. आता हाती आलेल्या बातमीनुसार कल्याण येथे वायू गळतीत 55 लोक ठार झाले. पक्षाच्या आणि देशाच्या हितासाठी सापळे आणि बीके यांच्यातील मतभेद निपटून येणारी निवडणूक एकदिलाने लढवण्याचा निर्णय पक्ष बैठकीत घेण्यात आला. आगामी निवडणुकीत पक्षाला प्रचंड बहुमत मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. माझं ऐक भाऊ, आपण आता इथंच राहू आणि या सगळ्याशी टक्कर देऊ. प्रसंगी यांच्या विरोधात मी उभी राहीन. ती